ठाकरे गटाने आपली पहिली यादी जाहीर केलेली आहे आणि या पहिल्या यादीत ठाकरेंनी आपले 17 उमेदवार जे आहेत ते जाहीर केलेत। त्यापैकी मुंबईतल्या 6 मतदारसंघांपैकी त्यांनी 4 मतदारसंघावरती आपले उमेदवार जाहीर केलेत। ईशान्य मुंबईतून ठाकरे गटाने संजय दिना पाटील यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे। मात्र कुठेतरी आता या मतदारसंघावरून किंवा त्या ठिकाणी ठाकरेंनी आपला उमेदवार जाहीर केल्याने शरद पवार गटाचे जे कार्यकर्ते आहेत ते नाराज झालेत। कारण त्यांना असं वाटलं होतं की ईशान्य मुंबईची जागा ही शरद पवार गटाला सुटेल आणि त्या ठिकाणी राखी जाधव यांना उमेदवारी जाहीर होईल। मात्र तिथून ठाकरेंनी आपला उमेदवार जाहीर केल्यामुळे आता जे कार्यकर्ते आहेत, जे पवारांचे समर्थक आहेत, जे ईशान्य मुंबईमध्ये खरं तर काम करत होते ते आता नाराज झालेत। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। ईशान्य मुंबई मधून संजय दिना पाटील यांना जी आहे ती उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। तुम्हाला असं वाटत होतं की तिथून राखी जाधव यांना उमेदवारी मिळेल, मात्र तसं होताना दिसत नाही। मुंबईमध्ये आम्हाला शरद पवार साहेबांच्या गटाच्या सर्व कार्यकर्त्यांना नाराज झाली आहे। आम्ही आत्तापर्यंत हेच विचार करत होतो इथे ईशान्य मुंबईमध्ये शरद पवार साहेबांच्या गटाला हे तिकीट मिळेल आणि आमच्या उमेदवार राहील राखी जाधव। हे आमच्यावरती खूप अन्याय झाली आहे आणि मुंबईमध्ये कार्यकर्ते जाणार कुठे? आम्हाला एक सीट सुद्धा मुंबईमध्ये नाही मिळाली। आमच्या पक्षाचा निशाणी नवीन आहे, मग मुंबईमध्ये आमच्या निशाणीचा प्रचार कधी होणार? ही सगळं आमच्या नाराजगी आहे। साहेबांना आम्ही विनंती केली आहे आणि उद्धव साहेबांना सुद्धा आमची विनंती आहे, ही सीटबद्दल आपण थोडासा विचार करावा आणि आम्हाला ही सीट सोडा आणि आम्ही या सीट निवडून आणू। आता महाविकास आघाडीचा उमेदवार आहे म्हणजे असतील ते, आता त्यांना जिंकून आणण्यासाठी तुम्ही ईशान्य मुंबईत आता काम नाही करणार का? म्हणजे असं नाही, साहेबांचा विचार आहे, साहेबांचे आदेश आम्ही सर्व पाळणार। आमच्यावरती जे अन्याय झाली ते अन्यायाला वाचा कोण फोडणार? त्यासाठी आम्ही लढतोय। आमच्यावरती अन्याय आहे, 6 मध्ये एक सीट सुद्धा मुंबईला आम्हाला नाही आहे। शेवटी साहेबांचा निर्णय आहे, साहेबांच्या निर्णयाला आम्ही मान्यता देणार। तर नक्कीच दिना पाटील यांना ईशान्य मुंबईतून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ईशान्य मुंबईतले जे कार्यकर्ते आहेत ते नाराज आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की आता आम्ही मुंबईमध्ये कोणासाठी काम करणार अशी त्यांची भावना आहे। तरी देखील मुंबईमध्ये 2 जागा अजूनही शिल्लक उरलेल्या आहेत, त्यापैकी एक जागा दिली तर तुम्ही समाधानी राहणार का? नाही, कसं आहे, आमच्या पक्षाला, आमच्या पवार साहेबांचा जो विचार आहे हा एक पक्ष नसून हा एक विचार आहे। पवार साहेब एक महाराष्ट्रात एक विचार घेऊन पुढे जात आहेत आणि त्या विचाराला मानणारा जो वर्ग आहे तो ईशान्य मुंबईमध्ये आहे आणि तो विचार जर आम्हाला टिकवायचा असेल, पवार साहेबांचा विचार टिकवायचा असेल तर ईशान्य मुंबईमध्ये आम्हाला लढणं गरजेचं आहे। आणि याआधी देखील आम्ही पवार साहेबांकडे देखील अशीच मागणी केली होती आणि पवार साहेबांनी देखील आम्हाला शाश्वती दिली होती की ईशान्य मुंबई मतदारसंघ आपण लढवणार आहोत आणि त्यासाठी आमचा प्रयत्न आग्रही आहे। म्हणजे तुमचा उमेदवार ईशान्य मुंबईतून निवडून येईल अशी तेवढी तुमची तिकडे ताकद आहे? 100%। आपण मागचे 3 इलेक्शन जर बघितलं असाल तर प्रत्येक वेळी राष्ट्रवादीचाच उमेदवार तिथून उभा राहिलेला आहे आणि मागच्या वेळी 2009ला देखील तिकडून राष्ट्रवादीचाच खासदार झालेला आहे। त्यामुळे आम्हाला खात्री आहे की यावेळी तर महाविकास आघाडी एकत्र आहे आणि आम्ही 3 पक्ष मिळून 100% ती सीट काढू शकतो। आता तुम्ही पवारांना भेटून, शरद पवारांना भेटून तुम्ही सांगणार आहात का, त्यांना बोलणार आहात का की तिथून आपला? नाही, पवार साहेबांना आम्ही वारंवार हे सांगितलं देखील आहे, परंतु आज ज्या प्रकारे शिवसेना पक्षाने बाकीच्या पक्षांना विचारात न घेता या सीट डिक्लेरेशन केलेल्या आहेत त्याबद्दल आमची थोडी नाराजी आहे। कारण की महाविकास आघाडीचा जो धर्म आहे हा काँग्रेस राष्ट्रवादीनेच पाळायचा का? शिवसेना पक्ष हा धर्म पाळणार नाही का? त्यांनी सांगलीत देखील अशीच प्रकार घडला, आज सांगलीतील देखील लोक दिल्लीला गेलेले आहेत। तसंच आम्ही देखील आमच्या पक्षाचे जे श्रेष्ठ आहेत शरदचंद्र पवार साहेब त्यांना आम्ही भेटायला आलेलो आहे, आमची नाराजगी त्यांच्यापर्यंत पोहोचवायला आलेलो आहे। शेवटी पवार साहेब जो डिसिजन घेतील त्या डिसिजनवरती सर्व तळागाळातील कार्यकर्ता काम करणार आणि महाविकास आघाडीचा धर्म पाळणार। कुठेतरी मनमानी पद्धतीने ही यादी जाहीर झाली असं तुमच्या मनात भावना आहे? मनमानी पद्धतीने बोलता येणार नाही, फक्त महाविकास आघाडीतील सर्व पक्षांना विचारात घेऊन जाहीर करायला हवी होती, एवढंच आमचं म्हणणं होतं। आता पुढची भूमिका खरं तर तुमची काय असणार आहे कार्यकर्ता म्हणून?
कार्यकर्ता बनके हम प्रचार करेंगे। हम जो भी सीट देंगे, जो हमारा ये पवार साहब जिनको भी देंगे, अगर हम हमारी कोशिश है, हमारा संघर्ष है कि हमें मिले, राखीताई जाधव को ये सीट मिले ईशान्य मुंबई की, और उसके लिए हम मेहनत करेंगे। लेकिन ये जो अगाड़ी की जो सीट, उसमें हम करेंगे, हम प्रचार करेंगे, वो ही उम्मीद से हम करेंगे। बट हमारी एक ही मांग है अभी भी कि ताई को मिले ये सीट, राष्ट्रवादी को मिले ये सीट, हमारा मुंबई में एक गढ़ बने, इसके लिए हम, और मुंबई है ही, ईशान्य मुंबई हमारा पहले से ही एक गढ़ है, तो वहां पे हमें करना है, हमारी निशानी उधर आगे जाना है। जो नए लोग जुड़े उनको हमारे साथ आगे आना है, तो किसी की उम्मीदें कम हो जाती है, कार्यकर्ता का हौसला कम हो जाता है। हम मेहनत इतनी ही करेंगे, जहाँ भी पवार साहब जहाँ भी सीट देंगे, हम उतनी मेहनत करेंगे, पहले जितना ही, ताई को दे या किसी और को ले, हम काम तो करने ही वाले हैं। और मुंबई में 2 जगह जो है अभी भी खाली है, उत्तर मुंबई और उत्तर मध्य मुंबई। तो उधर अगर आपको चांस दिया गया राष्ट्रवादी को, तो आप उसमें खुश नहीं हो क्या? नहीं, हम काम करेंगे, वो तो साहब का डिसीजन है, पवार साहब का जो डिसीजन है, हम उधर भी काम करेंगे, लेकिन हमारा पहला प्रेफरन्स रहेगा ईशान्य मुंबई, राखीताई जाधव। तर नक्कीच आज शिवसेना ठाकरे गटाने आपली पहिली यादी जाहीर केलेली आहे आणि त्या पहिल्या यादीमध्ये 17 उमेदवारांची नावं घोषित करण्यात आलेली आहे। ठाकरे गटाने मुंबई हा गड कायम ठेवण्याचा जो आहे तो प्रयत्न केलेला आहे, कारण 6 मतदारसंघांपैकी मुंबईमध्ये त्यांनी 4 मतदारसंघांवरती आपले उमेदवार जाहीर केलेत। ईशान्य मुंबईवरती कुठेतरी शरद पवार गटाचा दावा होता, कार्यकर्त्यांची अशी भावना होती, शरद पवार यांना सुद्धा त्यांनी बोलून दाखवलेलं होतं की ईशान्य मुंबई हा मतदारसंघ आपल्याच वाट्याला यायला पाहिजे, कारण तिथून आपले आधीच खासदार निवडून आलेले आहेत आणि तिथून आता जर आपला उमेदवार जर दिला आपण महाविकास आघाडीमध्ये, तर तो उमेदवार निवडून येऊ शकतो, अशा पद्धतीची त्यांची भावना होती। मात्र आता आज जी यादी जाहीर झालेली आहे त्याच्यामध्ये ईशान्य मुंबईमधून ठाकरेंनी आपलाच उमेदवार जो आहे तो जाहीर केलेला आहे। कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये घटक पक्षांना विचारात न घेऊन उद्धव ठाकरे गटाकडनं ही यादी जाहीर करण्यात आलेली आहे, अशा पद्धतीची भावना आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की सांगलीमध्ये सुद्धा अशाच प्रकारे ठाकरेंनी आपला उमेदवार जाहीर केलेला आहे। सांगलीचे सुद्धा जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत ते नाराज होऊन दिल्लीमध्ये रवाना झालेले आहेत आणि आता आम्ही सुद्धा शरद पवार यांची भेट घेणार आहोत आणि ईशान्य मुंबईमध्ये आपलाच उमेदवार रिंगणात उतरला पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका आणि आम्ही शरद पवार यांच्याकडे मांडणार आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। कुठेतरी आता महाविकास आघाडीमध्येच जे कार्यकर्ते आहेत ते नाराज होतात का हे बघणं महत्त्वाचं असेल आणि या नाराजीचा फटका उमेदवाराला बसणार का या निवडणुकीमध्ये हे बघणं महत्त्वाचं असेल। आता या कार्यकर्त्यांची समजूत कशा पद्धतीने शरद पवार काढणार हे बघणं महत्त्वाचं असेल। सीमा आढे, लोकमत डिजिटल, मुंबई।